तब्बल 60 धावांची नाबाद 60 धावांची खेळी केली होती. 7 षटकारांचा समावेश होता त्यामध्ये. तेच राहुल आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. तर गोलंदाज मार्गावर गोलंदाज सुजल. पहिला बॉल डाव्या एसटीच्या बाहेर. यस वाईट चेंडू अवांतर स्वरूपात सुरुवात झाली आहे. या अवांतर धावेने संघाचं खातं उघडलं गेले. श्री गणेशा झालाय. नक्कीच प्रेशर असणार आहे गोलंदाज सुजल वरती, कारण का एक मोठा फलंदाज आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला. नाव असेल राहुल कांबळे, मॅन फ्रॉम करंजखोल. पुढचा बॉल हा यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. अवांतर धाव. 2 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही धावा ह्या अवांतर स्वरूपाच्या पाहायला मिळतील. पहा हवेचा वेग सुद्धा ऑन साइडच्या दिशेने आपल्याला जास्त पाहायला मिळतोय. नक्कीच याचा फायदा पाहायला गेला तर फलंदाजी करणाऱ्या संघाला होऊ शकतं. पुढचा बॉल यावेळेस पहा तेच केलंय राहुलने. जाणलाय हवेचा वेग आणि चेंडूला सीमारेषा पलीकडे आणलंय. हा पहिला षटकार. च्या साह्याने 8 धावा धावपालकावर. चेंडूचा विचार केला तर आता एकच चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी सुजल हे आलेत. त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. कमबॅक होईल का? आतापर्यंत पाहायला गेलं तर 8 धावा खर्च केल्यात सुजलनं. पुढचा बॉल पहा यावेळेस कोलात टाकला होता, त्याला उडवलंय डीप मिड विकेटला. चेंडू सीमा रेषा गाठेल. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. पहा यावेळेस आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलाय गोलंदाज सुजल वरती. बॅक टू बॅक चे 2 षटकार आपल्याला राहुल कांबळे यांच्या बॅट मधून पाहायला मिळतील. षटकांची हॅट्रिक यावेळी होईल का की कमबॅक होईल गोलंदाज सुजल याचा? नक्कीच कमबॅक झालाय म्हणावा लागेल. बॅटची कडा घेतली. लॉंग स्टॉप रिजनला क्षेत्ररक्षक होते, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्या दरम्यान एक धाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच चांगलं क्रिकेट राहुल हे सध्याच्या घडीला खेळतात मैदानाच्या आतमध्ये. पाहायला गेला तर कालच्या दिवसात सुद्धा सूत्रांच्या माहितीनुसार समजतंय की त्यांच्या बॅटवरून 2 अर्धशतक आले होते. आणि त्याही पलीकडे पाहायला गेला तर आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण त्यांचं अर्धशतक पाहिलं. नक्कीच 2 मोठे फटके आले, त्यानंतर एक सिंगल धाव. पुढचा बॉल यावेळेस पहा काय घडतंय. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतन. डीजे पहिला धक्का मोठा धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम करंजखोल संघाला. नितेश सारखा एक मोठा फलंदाज गोल्डन डकचा शिकार ठरलाय. स्वस्तात माघारी परतावं लागलंय. कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज सुजल याचा. नक्कीच राहुल सारखे मोठे फलंदाज होते त्यावेळी प्रेशर क्रिएट झालं होतं. 2 षटकार सुद्धा आले होते, परंतु तदनंतर मात्र काय घडलंय तर विकेट. त्यानंतर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील विशाल. राहुल यांचे छोटे बंधू. पहा चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूला सन्मान केलंय. पॉइंट आणि कव्हरच्या रिजन मध्ये खेळलाय. हलक्या हातानं क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली फेकी होईल. त्या दरम्यान एक धाव अगदी सहजरित्या इथं धावफलकावर जोडली जाईल. या एकेर धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते 16 या आकड्यावरती. अजूनही या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल.
तर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील राहुल कांबळे. पहा यावेळेस सुद्धा आडव्या बॅटने खेळलाय. स्क्वेअर डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक असेल. चेंडूवरती येईल चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं यावेळी. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा इथे अडवल्या गेल्यात. एकच धाव घेतले, 3 धावा इथे अडवल्या गेलेत. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. तर पहिला षटक संपतोय. पहिल्या षटकाखेर 17 धावा धापलकर पाहायला मिळतील. पाहायला मिळते गोलंदाज असेल अनिकेत. पहिला बॉल पहा यावेळी कोलट टाकलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बराच फसला होता. चेंडू बराच काळ हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. त्या दरम्यान एक धावगडी यावेळी सुद्धा सहजरित्या इथे पूर्ण होताना पाहायला मिळाली. एक धाव धापलकर जोडे 18 धावा धापलकर पाहायला मिळतील. 18 आकड्याचा विचार केला तर भारताचा फलंदाज ज्याला किंग म्हणलं जातं विराट कोहली त्याचा जर्सी नंबर तीच धावसंख्या आपल्याला इथे धावसंख्या पाहायला मिळते 18 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज अनिकेत. पाय यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड लेफ्ट मध्ये चेंडू. यस इट इज व्हाईट. अवांतर स्वरूपात एक धाव जोडली जाईल. राहुल यांचे छोटे बंधू विशाल कांबळे आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. नक्कीच पाहायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये सुद्धा राहुल यांच्या माध्यमातून कामगिरी चांगली पाहायला मिळाली. त्याचबरोबर विशाल सुद्धा चांगले फलंदाजी केली होती. पहा यावेळेस हाफ ट्रॅकर पॉइंट आणि कव्हरच्या रिजन मध्ये चेंडूला खेळले क्षेत्ररक्षक असतील तिथे 2 धावा सहजरित्या अगदी इथे पूर्ण केल्यात. या दुहेरी धावीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते 21 या आकड्यावरती. 21 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अद्याप 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. 4 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज अनिकेत यानं. पुढचा बॉल या वेळेत खोला टाकलाय चेंडूला. 22 स्वरूपात एक धाव पुन्हा एकदा धाव बलकावर जोडली जाते. नक्कीच चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. ज्यावेळी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सुजलनं. त्यानंतर अनिकेत आले गोलंदाजीवरती. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. नक्कीच एकेरी दुहेरी धावपलकर जोडले जातात परंतु मोठे फटके खेळण्यापासून थांबवलंय. मग फलंदाज अनिकेत मग फलंदाज राहुल असतील किंवा त्यांच्या समोर विशाल असतील. अजूनही एकही मोठा फटका खेळण्यापासून दूर ठेवलं या फलंदाजांना. यावेळेस फुलर लेनचा होता त्याला फेकून दिलंय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू सीमा रेषा गाठेल. 6 धावांसाठी षटकार. ओके 4 बॉल झाले सर. दुसऱ्या षटकात अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर पहा चेंडू पडल्यानंतर उसळी जास्त घेतले आणि नक्कीच बॅटची कडा घेतली होती परंतु कोणतेही धाव घेण्याचा मात्र धाडस मानस इथे केले जात नाही. 2 बॅटरच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळते आपल्याला. पाहायला गेला तर बराच टायमानंतर आपल्याला हा निर्धाव चेंडू येताना पाहायला. तब्बल 10 चेंडू नंतर हा 11वा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा
चेंडू पडतोय न पडतो जाऊन थांबतोय थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. दुसरे षटक संपतोय. दुसऱ्या षटकात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 28 धावा. पहा 2 षटकांच्या संमतीनंतर 28 धावा. पाहायला गेला तर तब्बल 14.00 च्या सरासरीने या धावा इथे बनवल्या जात आहेत. तिसरे षटक घातल्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला सुजल गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतील. ज्यांनी पहिले पॉवरप्ले षटक घातलेलं होतं नक्की 17 धावा खर्च केल्या होत्या परंतु एक विकेट सुद्धा घेतली होती. चांगला धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. यॉर्कर लेनचा चेंडू होता खोदून काढलं त्याला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक असतील तिथे. एक धाव जोडली गेली धावफलकावरती यावेळेस. राहुल पाहायला गेलं तर सुजलवरती आक्रमण चढवलं तर 2 षटकार लगावले होते. यावेळी सुद्धा पाहायला मिळेल का? यस, यावेळी सुद्धा चेंडूला फेकून दिलंय सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. बॅटिंग करत असताना टीम करंज कोल. पुन्हा एकदा हा ट्रॅकर त्याला सुद्धा फेकून दिलंय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. लांबच लांब हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. नंतर 2 षटकार लगावले होते आणि तेच समीकरण या तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती चांगलं काम केलं विशाल यांनी. एक सिंगल घेतली आणि राहुल सारख्या फलंदाजाला स्ट्रायकिंग आणलं. पहा यावेळेस सुद्धा चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. राहुल यांच्या माध्यमातून बॅक टू बॅकचे 2 षटकार आल्यानंतर पुन्हा एक सिंगल धाव. ज्या पद्धतीनं पहिले षटक हाताळलं होतं त्याच पद्धतीनं यावेळी सुद्धा 4 चेंडूंचा खेळ झालाय. एक सिंगल धाव 2 षटकार त्यानंतर एक सिंगल. यावेळी सुद्धा तिसऱ्या षटकामध्ये तेच समीकरण पाहायला मिळतंय परंतु तदनंतर एक विकेट घेतला होता. नितेश सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलं होतं गोलंदाज सुजलला. यावेळेस घडेल का तसं काय? नक्कीच यावेळेस सुद्धा मोठा फटका फसलाय परंतु काय होत आहे तर इथं मात्र झेल सोडलाय. संधी देखील निर्माण केली होती सुजल गोलंदाजानं. क्षेत्ररक्षकाचा तेवढी साथ त्याला मिळाली नाही आणि यावेळी हा झेल सोडला. विशाल सारख्या एका मोठा फलंदाजाचा झेल ड्रॉप करण्यात आला इथं. नक्कीच पाहायला गेला तर 5 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. 14 धावा खर्च केल्यात या तिसऱ्या षटकात आणि यावेळेस हा ट्रॅकर मोठा फटका फसला. यावेळेस मात्र कोणतीही चुकी घडत नाही आहे आणि हा दुसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम करंज कोल संघाला.
ओमकार. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा, 42 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स अशी मैदान सध्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम करंजकोल संघाची पाहायला गेला तर 14च्या सरासरीने या धावा इथं जमवण्याचं काम चाललंय. तर स्ट्रायकिंगला आलेला आहे फलंदाज राहुल. सलामीचे फलंदाज अजूनही आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. 4थ्या षटकातला पहिला बॉल. यावेळेस पहा खोलात टाकला चेंडूला, त्याला उडवलंय सीमा रेषे पार, लांबच लांब षटकार. पहा राहुल नावाचं वादळ यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला घोंगावताना पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक केलं होतं, यावेळी सुद्धा 11 चेंडू मध्ये 6 षटकारांच्या साह्यानं नाबाद 40 धावांची खेळी करताना आपल्याला मैदानात पाहायला मिळते. राहुल कांबळे मॅन फ्रॉम करंजकोल. तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 48 धावा. पुढचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता, थोडस शफल केलं होतं आणि त्याच वेळी हा डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. आपला कमबॅक म्हणावं लागेल या चेंडूवरती. प्रफुल हे गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला विशाल यांनी, पण त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस लोअर फुलटास समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. हा चेंडू सुद्धा जाईल सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी आणखी एक षटकार. ते 40 धावा. पहा फक्त षटकारांमध्ये डील होते. फलंदाज राहुल कांबळे. चौथं षटक प्रगतीपथावर असताना अद्याप 3 चेंडूचा खेळ झालाय, तर 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत राहुल यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल यावेळेस खोलात टाकले, चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिले. मिडॉपला क्षेत्ररक्षक असेल तिथं एकेरी धावेचं रूपांतर हे दुहेरी धावे झाले. थोडासा फंबल आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याचाच फायदा घेतला या दोन्ही बॅटर्सनी. चांगलं रनिंग द बिटवीन विकेट दोघांच्या मध्ये मानावं लागेल. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का राहुल यांच्या बॅट मधून. नक्कीच 48 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पहा लेग टाइमच्या दिशेने चेंडू होता. येस वाईट अवांतर स्वरूपात एक धाव जोडली जाईल. नक्कीच यावेळी प्रेशर क्रिएट केलंय गोलंदाजावरती. प्रफुल गोलंदाज. 2 मोठे फटके सुद्धा आले, त्यानंतर एक दुहेरी धाव सुद्धा आली. 57 धावा, 57 ऑन स्कोर कार्ड. बॅटिंग करत असताना टीम करंजकोल. पुढचा बॉल लो फुल टॉस, त्याला उडवलंय डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. षटकार आणि या षटकार वादा राहुल दादा. अक्षरशः मैदान गाजवून सोडलंय राहुलनं. दुसरं अर्धशतक त्याच्या नावावरती जात आहे.
पुढचा बॉल पहा, याही वेळेस आउटसाइड डॉस्टम होता, त्याला सुद्धा फेकून दिलंय. पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी हा पाहायला गेला तर 25 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रफुल्ल यानं. 3 षटकार आणि 1 चौकार लगावला फलंदाज राहुल कांबळे. अंतिम षटक, अंतिम षटकातला पहिला बॉल, मोठा फटका फसला क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली, कोणतीही चुकी करत नाही. आणि यावेळी तिसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम करंजकोल संघाला. डीजे वन्य धावा आपण पाहताय आणि संघाची धावसंख्या 67. आणि त्याही पलीकडे अजूनही विचार केला तर नितेश आले होते, विशाल त्यांच्यासोबत अभि होते. एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही, परंतु आपल्या संघाची धुरा वन मॅन शो राहुल कांबळे आपल्याला मैदानात करताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस पहा, आउटसाइडर लेग स्टंप, या सिटीज वाईट अवांतर स्वरूपात पुन्हा एकदा एक धावपालकर जोडली जाईल. तन्मय हे गोलंदाज आपण पाहताय, गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक हाताळण्यासाठी आलेत. पहिला चेंडू चांगला होता, एक विकेट्स घेण्यात त्यांना मदत मिळाली. त्यानंतर दुसरा अवांतर स्वरूपाचा चेंडू. अंतिम आणि शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तन्मय पहा, खोला टाकला चेंडू, यावेळेस मोठा फटका खेळलाय लॉंग अपच्या डोक्यावरून. 7 धावांसाठी षटकार. स्कोर कार्ड 74 धावा. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 80 धावा जमवल्या होत्या. यावेळेस त्या 80 धावांच्या पलीकडे जाता येईल का? नक्कीच अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या चेंडूनंतर 74 स्कोर कार्ड आणि 57 धावांवरती नाबाद खेळी करणारे राहुल कांबळे आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतात. नक्कीच आल्या नवीन प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेल, सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा त्यांच्या बॅटमधून एक अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली होती. यावेळेस कमबॅक, खोल टप्प्याचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर 07 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू तन्मय पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा त्या जातीचा चेंडू होता. कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक असेल. पहिल्या धावीचा प्रयत्न पूर्ण झालाय, दुसऱ्याचाही प्रयत्न केलाय आणि काय घडतंय तर रनआउट स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावं लागतं. या यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज राहुल कांबळे बाद. तर 5 षटकाच्या सौम्यनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 76 धावा. 30 चेंडू आणि 77 धावांची गरज असणार आहे. बॅटिंग करत असताना टीम मैरी आहे पहिल्या संघासाठी.